नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर विधानसभा में और मौजूदा जो विधायक प्रकाश फातेपेकर तीसरी बार चुनाव लड़ रहे हैं और उनकी ये रैली निकाली गई है। आज इस रैली के बाद जितने भी उम्मीदवार हैं सभी के प्रचार बंद हो जाएंगे। उसके बाद 20 तारीख को वोटिंग होगा। हमारे साथ मौजूद है विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी। उनके ऊपर काफ़ी बड़ा धार मदार है, 3 विधानसभा इनके ऊपर है, लेकिन शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की इस 3 विधानसभा में से एक ही चेंबूर विधानसभा है जहाँ पर प्रकाश फातेपेकर जी खड़े हैं चुनाव में। प्रमोद शिंदे जी क्या कहेंगे, विभाग प्रमुख बनने के बाद आपके लिए अग्नि परीक्षा है प्रकाश भाऊ को चुनकर लाने के लिए, क्या कहेंगे? हां, ही सत्व परीक्षा जरी असली तरी ही जी लढाई आहे पुन्हा एकदा चेंबूरच्या या मैदानामध्ये जिथे स्वातंत्र्यवीर स्मारक मैदान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी स्मारक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या मातीला गद्दारी मान्य नाही। त्यामुळे पुन्हा एकदा या चेंबूरच्या मैदानात गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी लढाई होत असल्या कारणामुळे जसं एका गद्दाराला या ठिकाणी लोकसभेमध्ये लोकांनी पराभूत केला आणि मला वाटतं पुन्हा या चेंबूरच्या या निवडणुकीमध्ये गद्दार पराभूत होतील। निष्ठावंत जे प्रकाश फातेपेकर आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे हजारो शिवसैनिक, आमचे पाटणकर असतील, शेट्टेसाहेब असतील, सर्व आमचे पदाधिकारी असतील जे उद्धव साहेबांबरोबर ठामपणे उभे आहेत। माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांना वेदना झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांबरोबर जे राहिले, जे सत्याच्या बाजूने राहिले त्यांचा विजय हा होणार आहे। तुम्हाला दिसेल की या ठिकाणी बहुमताने आज या चेंबूरमध्ये कुठून आणतात काय माहीत नाही, पण अचानक सगळीकडे पैशाचा महापूर मला वाटतं आलेला आहे। 2 किलोमीटरची लाईन आहेत पूर्ण। 2 किलोमीटरची पूर्ण लाईन आहे कार्यकर्त्यांची आणि गाडी। हो, नाही उत्स्फूर्तपणा आहे ना। कसं आहे, विषय काय फक्त प्रकाश फातेपेकरांचा नाही, या ठिकाणी ह्या अस्मितेचा विषय आहे। आमचा जो आम्ही ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, जी आमची शिवसेना आहे, ती शिवसेना संपवण्यासाठीचा जो भाजपचा जो प्रयत्न आहे, त्यांना साथ देणाऱ्या गद्दारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडायचं असा हा एक विषय आहे आणि मला वाटतं भरभरून लोक मतदान करतील। आणि देसाई साहेबांना जे मतदान झालं त्यावेळेला लोकसभेचा विषय होता, आता मला वाटतं महाराष्ट्राचा विषय असल्यामुळे महाराष्ट्रातली ही जे काही जनता आहे ती उद्धव साहेबांच्या बाजूने उभी राहील आणि ही जी मशाल आहे ही गद्दारांच्या बुडाला आग लागल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही विभाग प्रमुख आहेत, तुमच्या नेतृत्वाखाली एक चुनाव आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आहे, कारण की हे तुमच्यासारखे विभाग प्रमुख कार्यकर्त्याला भेटलेत आणि निष्ठावंत, आणि प्रकाश भाऊ पण स्वतः निष्ठावंत आहे। नाही, कसं झालं, आमचा इथला प्रत्येक शिवसैनिक हा नेतृत्व करतो आहे। म्हणजे विभाग प्रमुख जरी मी असलो तरी पण प्रत्येक शिवसैनिक हा या विभागाचं आपापल्या भागामध्ये राहणाऱ्या भागाचा जो गटप्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, आमचे शाखा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी असेल, हे नेतृत्व जे करतायत ते प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। पण आम्ही नुसती शिवसेना नाही तर काँग्रेस आमच्याबरोबर आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार ते आमच्याबरोबर आहेत, सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जनता आमच्याबरोबर आहे, शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची जी काय अस्मिता ज्यांनी जागृत ठेवली वेळोवेळी, संतांचा हा महाराष्ट्र आहे आणि ती जी परंपरा आहे ती परंपरा जी आहे ती मला वाटतं या ठिकाणी जसं जसं महाभारत झालं, देशामध्ये रामायण झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण अनेकांनी आपल्यातल्याच लोकांनी गद्दारी केली, पण त्यांचा शेवटी कडेलोट हा झालेलाच आहे। आता राजकीय कडेलोट करण्याची वेळ मला वाटतं आलेली है। यहाँ प्रमोद शिंदे जी प्रकाश भाऊ के इस विशाल रैली में शामिल हैं जहाँ पे बड़ी संख्या में कार्यकर्ता और नेता है और 1-1.5 किलोमीटर तक की ये रैली है जहाँ पर बड़ी संख्या में ऑटो रिक्शा, 2 व्हीलर और कार्यकर्ता मौजूद हैं। अनिल पाटणकर जी है पूर्व बेस्ट समिति अध्यक्ष और उन्होंने घाटला गांव को सभी लोगों को जागरूक करने का काम कर रहे हैं। अनिल पाटणकर जी, आज आप लोगों ने जो ये रैली निकाला है, इस रैली को देखकर विरोधियों के तो पसीने छूट जाएंगे, क्या कहेंगे आप? ही रॅली प्रचार रॅली नाही आहे, मुळात ही रॅली विजयाची रथयात्रा आहे आणि आज ह्या दृष्टीने सिद्ध झालं आहे की जेव्हा जेव्हा गद्दारी वाढते, जेव्हा जेव्हा अहंकार वाढतो, जेव्हा जेव्हा गर्व वाढतं,
त्यावेळेस त्याचं निष्ठा त्याला नायनाट करण्यासाठी ज्या एक निष्ठावान जागृत होतो आणि निष्ठावान जो उभा राहतो ना, त्यावेळेला तुम्हाला कळतं की विजय काय असतो. तो प्रकाश भाऊ आज हॅट्रिक उमेदवार म्हणून नाही तर मी तर माझ्या भाषणातसुद्धा म्हटलं आहे, काल आज आणि उद्याचे आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर आहेत. तुम्ही बघताय लोकांमधून चांगला भरभरून आशीर्वाद आहे, चांगला त्यांना सपोर्ट मिळतो आहे आणि 23 तारखेची आम्ही फक्त वाट बघतो आहे. 23 तारीख ही निकालाची तारीख असली तरी ती आमच्यासाठी एक नाममात्र घोषणा होणार आहे. घोषित आम्ही झालेलोच आहोत. एक प्रश्न आहेत. काल घाटलामध्ये एक त्यांची सभा होती. त्या लोकांनी म्हणलं आहे की तुम्ही आणि प्रकाश भाऊंनी घाटलामध्ये काहीच केलं नाही, घाटलाला बर्बाद केलं. काय सांगणार यावर? आता काय असतं माहिती आहे का, जेवढं आपण एखाद्या माणसाच्याबद्दल खोटं बोल पण नीट बोल आणि रेटून बोल, ही पद्धत आहे. तुम्ही पाहिजे तर त्याने सांगा आज संध्याकाळी जरी आता तर 5 वाजता प्रचार संपेल, पण जर आचारसंहितेचा भंग होत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर चौपाला लावा तुम्ही. कोण पाण्यात आहे, कोण पाण्याच्या बाहेर आहे, कोण खरं आहे, कोण खोटं आहे, तुम्हाला माहिती पडेल. जे 10 वर्ष विभागात नव्हतेच आणि एखाद्या बेसाऱ्याचा बागुलबुवा, पाण्याचा बागुलबुवा केलेला आहे, मी त्याला दाखवतो. त्यांना बोलवून घ्या. आमची काय कामं आहेत ना ती तुम्हाला मी दाखवतो. प्रत्येक ठिकाणी जागेवर जाऊन आम्ही कामं दाखवू तुम्हाला आमची काय कामं आहेत. कार्यकर्त्यांमध्ये आज हे खुशीचं वातावरण आहे आणि मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ता आणि नेते सगळे मौजूद आहेत. स्वतः विभाग प्रमुख आहेत, तुम्ही आहे, प्रकाश भाऊ, श्रीकांत शेट्टीजी आहेत. काय सांगणार आहे, विजय नक्की आहे का? नक्की 100%. 100% दिवस फिरणार चेंबूरमध्ये? नक्कीच फिरायला पाहिजे. फिरणार नाही, फिरायलाच पाहिजे. पूर्व नगरसेवक श्रीकांत शेट्टीजी आहे. श्रीकांतजी काय सांगणार आहे, आज तुम्ही लोक प्रचारात आहेत आणि आज हे शेवटचे प्रचार आहेत, काय सांगणार आहे, काय चेंबूरकरांना आवाहन करणार? या प्रचाराची सांगता करताना आपण बघत असाल संपूर्ण चेंबूरवासियांमध्ये भगवं वातावरण झालेलं आहे आणि त्या भगवा वातावरणाचा एक संदेश आहे की ही प्रचार यात्रा नसून ही विजय मिरवणूक आहे. 23 तारीख आणि आजची 18 तारीख याच्यामध्ये जे अंतर आहे ते फक्त औपचारिकता बाकी आहे 23 तारखेची. बाकी आमची विजय मिरवणूक आहे असं आम्ही आत्ताच सर्व शिवसैनिक जाहीर करतो. प्रकाश भाऊ आहे, ते स्वतः चेंबूर विधानसभाचे मौजूदा विधायक आणि तिसरी टाईम ते चुनावमध्ये उभा आहेत. त्यांच्याकडून बोलूया. प्रकाश भाऊ काय सांगणार आहे, एवढं मोठी पब्लिक आणि 2 किलोमीटर 1.5 किलोमीटरची लाईन लागलेली आहेत तुमच्या ह्या रॅलीमध्ये, काय सांगणार? हे शिवसैनिकाचं प्रेम आहे, हे शिवसैनिकांचं प्रेम आहे, सर्व शिवसैनिकांचं प्रेम आहे आणि त्यामुळे आजही तुम्हाला दिसतंय ही भव्य रॅली आणि उभाठा आणि हे जे पक्ष आम्ही तिघही मिळून आहोत त्या एकत्र झाल्यामुळे ही आज तुम्हाला भव्य रॅली अशी दिसत आहे. काय दिसणार आहे, काय सांगणार आहे? गद्दार वर्षात निष्ठावंत असं लढाई आहे. गद्दारांना गाडण्यासाठीच ही रॅली निघालेली आहे आणि ती गाडली गेलीच पाहिजे. अनिल भाऊ स्वतः आहेत, श्रीकांत शेट्टीजी आहे, प्रमोद शिंदेजी आहेत. किती पट ताकद तुमची वाढलेली आहे? ताकद वाढणं हे सगळे जे आहेत ना हे ताकदवर प्रत्येक एक जण ताकदवर आहे आणि ही जी एकत्र येऊन जे लोकांमध्ये आम्ही फिरतो आहे आणि लोकांचा विश्वास संपादन करतो आहे त्यामुळे विजय हा निश्चित आहे. चेंबूरकरांना जाता जाता काय आवाहन करणार आखरी? त्यांना एक आवाहन करणार की बाबा सगळं पहिलं तुमचं कर्तव्य आहे ते जाऊन मतदान करा, एवढंच मी त्यांना आवाहन करेन. प्रकाश फातेपेकरजी चेंबूर विधानसभाचे हे उमेदवार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे आणि आज हे प्रचार रॅली आहेत आणि आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे प्रचार रॅली असणार आहेत. त्याच्यानंतर आचारसंहिता लागणार आहे, नंतर 20 तारीखला लोक मतदान करणार आहेत आणि प्रकाश भाऊने लोकांना आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त मसाल बटनवरती बटन दाबवा आणि मला विजयी करा. आणि स्वतः प्रमोद शिंदे विभाग प्रमुख आहेत ते आहे आणि अनिल पाटकरजी आहेत, नगरसेवक श्रीकांत शेट्टीजी आहेत आणि मोठ्या संख्यामध्ये शिवसैनिक आहे. पाठीमागे आमच्या बघू शकतायत की काय दृश्य आहे. कमीत 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत असं मोठी लाईन आहेत. 100 ते 150पर्यंत ऑटो रिक्षा आहेत,
1000चे वर बाईक आहे आणि याच्यामध्ये हजारो शिवसैनिक आणि कार्यकर्ते आहेत. काय सांगता, एका निष्ठावंताची रॅली आहे. 10 वर्ष या विभागामध्ये त्यांनी कार्यरत आहे आणि निष्ठावंत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की प्रकाश भाऊ यांना विकत घेण्याचा निष्ठा या ठिकाणी चालू आहे आणि निष्ठावंतांचा माहोल या ठिकाणी आपण बघताय. आणि चेंबूरवासी त्यांच्या पाठीमागे आहे आणि तिसऱ्यांदा भाऊ सन्माननीय विकास आघाडीचे उमेदवार हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यावर प्रेम आहे आणि तिसऱ्यांदा खरोखरच ते निवडून येणार म्हणजे येणार. प्रकाश भाऊ चुन कर आएंगे, ऐसा सभी शिवसैनिकों का कहना है. और चेंबूर विधानसभा में शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे गुट के उम्मीदवार प्रकाश पातेकर जी के ये रैली निकाली गई है और बड़ी संख्या में शिवसैनिक कार्यकर्ता नेता मौजूद है. कैमरामैन परवीन के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, चेंबूर विधानसभा. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.